केवढे घडून गेले स्वतःच्या कामात, त्यांना अगदी जगाचं भान सुद्धा राहिलेलं नाही. आपल्या माणसासोबत काम करताना सगळे विसरून जाणं यासारखी सुंदर गोष्ट नाही आहे जगात. ती जेव्हा मला काल भेटायला आली होती ना, त्याच वेळी मला जाणवलं होतं देयर इज समथिंग डिफरंट अबाउट हर. तिच्यात काहीतरी वेगळापण आहे. तिच्या डोळ्यात विलक्षण जादू आहे, ओसंडून वाहणारा उत्साह आहे. तसं तर प्रत्येक स्त्रीमध्ये असतं. पण तरीही ती वेगळीच वाटते. बघ ना, इथं असणारा प्रत्येक जण मला घाबरत असतो. माझ्या पदामुळे म्हण किंवा मला मान द्यायचं म्हणून म्हण किंवा काही असेल, पण ही मात्र तिच्या मनातली गोष्ट सांगताना बिलकुल डगमगली नाही. ती जे मागत होती ते सगळ्यांसाठी होतं, सगळ्यांसाठीचा विचार होता, आणि म्हणूनच कदाचित ती इतकं बिनधास्तपणे बोलू शकली. दीप्ती, अशी माणसं खूप कमी असतात जी स्वतः आधी दुसऱ्याचा, सगळ्यांचा विचार करतात. तिची गोष्ट मला फार आवडली. आय लाईक इट. या मुलीत स्पार्क आहे. ही मुलगी पुढे जाऊन वेगळं काहीतरी करणार हे नक्की. शीतल आहेच अशी, सगळ्यांना आपलंसं करणारी. पण तुम्हाला माहितीये, गावाकडे अशा कितीतरी मुली आहेत, पण त्यांना योग्य दिशा मिळत नाही. आता योगायोगाने म्हणा किंवा नशिबाने म्हणा, शीतलचं अजिंक्य सोबत लग्न झालं, म्हणून ती आली इकडं आणि आपल्याला कळलं एवढंच. अगं असं काय करतेस? अजिंक्य सुद्धा काही साधा सुद्धा जवान नाहीये. दीप्ती, कसं आहे ना, माणसाच्या डोळ्यात कळतं. अजिंक्यला पाहिलं ना की जाणवतं त्याला पुढं काहीतरी करायचंय, पुढं जायचंय. मग देशासाठी उद्या प्राण गेले तरी 72. 20 वर्षापूर्वी तुम्ही अगदी असेच होता. आणि तूही या शीतल सारखी. या दोघांना पाहिलं ना की मला आपल्या दोघांची आठवण येते. तूही इथे जेव्हा आली होतीस ना, तेव्हा खूप घाबरली होतीस, पण नंतर मात्र व्यवस्थित निभावून नेलंस. काय करणार साहेब, आज एकदम एवढं कौतुक वगैरे? कौतुक आताही आहे आणि त्यावेळी सुद्धा होतं. खरं म्हणजे तुझे वडील एवढ्या मोठ्या कंपनीचे जनरल मॅनेजर, मला वाटलं कशाला आपल्याला भीक घालतील, तिचं लग्न कुठेतरी मोठ्या बिझनेसमॅनशी सोयी. पण तू मात्र मलाच निवडलंस. माझा तर विश्वासच बसला नव्हता सुरुवातीला. मग म्हटलं बास, आता आणखी काही नको. अहो पुरे आता, हे असल्या आठवणीत रमायचं वय नाही आपलं. अरे त्याला काय बंधन आहे का? असं थोडंच असतं. आता नाहीतरी आपल्याला एवढं फिरायला कुठे वेळ मिळतो का कधी? आता थोडासा वेळ मिळाला म्हणून आला विचार माना. आणि खरं सांगू का तुला, आणि मलाही शीतलबद्दल असंच वाटतं की तिला निर्णय घेताना अशाच अडचणी आल्या असतील, पण ती ठाम राहिली असेल तिच्या निर्णयावर. खरं बोलताय तुम्ही. देशाच्या छोट्या छोट्या भागातून मुलं येतात आणि आर्मी जॉईन करतात. हजारोच्या संख्येत मुलं येतात, आर्मी जॉईन करतात, पण त्यांच्या पाठीशी, त्यांच्याशी लग्न करायला मुली मात्र उभ्या राहत नाही. त्याचं दुःख वाटतं. हजारोंच्या संख्येने मुलं आर्मी जॉईन करतात, तेवढ्यात पोलीस सुद्धा खरं उभ्या राहायला पाहिजे. ते इथं आल्यावर त्यांचं कुटुंब सांभाळण्यासाठी. तसं झालं तर त्यांना आणखी ऊर्जा मिळेल, आणखी उमेदीने ते काम करू शकतील. म्हणून शीतल सारख्या मुलींची ना समाजाला गरज आहे. शीतल सारख्या, तुझ्यासारख्या, आणि प्रत्येक फौजीच्या बायको सारख्या. जी फौजीच्या कुटुंबाला आकार देते,
काय झालंय भैया? काय झालंय तीच कळा नाही. किती दिवस असं हातावर हात ठेवून बसायचंय आम्ही? अहो भैया तुम्ही. अरे काय भैया, कसलं भैया? हा, दरवेळेस आपण काहीतरी प्लॅन करतो, तोंडावर पडतो. या सगळ्याच्या मागं कोण असतं? ती शितली. आमचे ना सगळे पेशन्स संपायला लागलेत आता. अहो आता काय झालं अजून? आपण काहीतरी प्लॅन करतो, तिला हरवायला आपणच हारतो, ते जिंकते दरवेळेस. हरतो कोण? आपणच. मुलानं या सगळ्या सिच्युएशनचा कंटाळा आलाय बघ आता. अहो भैया, दरवेळी तिला हरवण्याच्या ऐवजी आपण कसं जिंकल ना याचा विचार केला पाहिजे. नाही भैया, आपल्या पण दिवस येणार, ते बी लवकरच येणार. अरे काय येणार? कधी येणार दिवस आपला? नुसतं दिवस येणार येणार येणार. लय दिवस झाला असंच म्हणतोय आपण. आय एम वेटिंग फॉर दॅट डे. नाही नाही नाही, ज्या दिवशी आम्ही शीतलला हाताला घडवल ना, त्या दिवशी तो दिवस आला असं आम्ही समजेल. पण कधी येणार तो दिवस? अहो येईल भैया. अरे येईल, पण कधी येईल? भैया, ओ भैया, भैया. काय रे गोट्या? भैया, अहो हाय कुठे तुम्ही? गावात दिसेनाच झालाय. पोरं आपली सकाळ दुपार संध्याकाळ भैया भैया करत बसतात. गणपती आहे ना, म्हणजे गणपतीची तर असली जोरात तयारी केली, एकदम खवट. उद्या गणपती, मी आजच गुलाल लावून फिरतोय. आहे का नाही भारी? भैया, विषय होता, म्हणजे पोरं म्हणत होत्या वर्गणी नाही गेली आपली. खरे वे वर्गणी पाहिजे तर कितीची पावती करायची? कोण आहे तुम्ही? भैया साहेब देशमुख. पावती पण तशीच पाहिजे ना, जरा जड वजनवाली. म्हणजे बघा, 5,000ची करा. टॅलेंटराव 5 5 हा बस. आईला तुम्हाला वर्गणी लागल्यावर माझी आठवण येते काय? एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची. कान डोळे नीट उघडे करून ऐक. आम्हाला जसं वागायचं तसंच आम्ही वागू. एकदाच सांगतोय, परत सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही. गॉट इट? सेंड. अहो भैया, असं काय करताय तुम्ही? अहो असं कार्यकर्त्यांशी वागल्यावर ते आपल्या बरोबर कसे राहतील? अरे मग कसं वागू? इथं आमचं डोकं बंद पडायची वेळ आली, अक्कल बंद पडायची वेळ आली. काय वागू, कसं वागू, काय कळना झालंय. भैया तुम्ही एक काम करा, तुम्ही इथं बसा, शांत बसा. बसा तुम्ही. शांत बसून काय होणार आहे? पाणी प्या, पाणी प्या भैया. भैया आपलं काय चुकतंय माहितीये का? आपण आपला ठरवलेला प्लॅन सारखा बदलतोय भैया. काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे भैया. अरे काय भैया, काय सोल्युशन? कसलं सोल्युशन काढताय तुम्ही? अहो, काहीतरी सोल्युशन निघेल भैया. भैया आपण काय करू, आपण ठरवलेल्या प्लॅननुसार वाटचाल करू. फक्त तुम्ही एक काम करायचं, तुम्ही तुमची चाल बदलू नका. आता आपण आपल्या प्लॅनला स्टिक राहू. आता आपण आपल्या प्लॅनला नीट आकार देऊया. हा, देअर युअर टॅलेंट राव. आता आपण आपल्या प्लॅनला नीट आकार देऊ. ऐक, तू बोललोस का त्यांना? नाही. अरे जा की, मी बोलू. तुम्ही काय बोलत बसलाय? मग करा. केले सर्व आजा, टेन्शन नको घेऊ. आजा, हे बघ ना, हार फुल फळ सगळं काय आणलेलं आहे. तिसरं नाही ना काय? हो नाही. जा ठेव जा. हा, इकडे काय घेतलंय? हा, जा ठेव जा.
सर मी घेतो सोड. तुम्ही करतो मी अजिंक्य. ए अरे ती डोल पत्काची पोरं आली नाहीत. फोन कर. मिसेस फौजी आज मस्त म्हटलंय जगात भारी. आणि होय ग तू झोपली का नाही आज? हा आता काय म्हणावं बाई तुला झोपायचं की जरा. अहो ते मी पडले होते पण झोपच लाग ना बघा. कधी एकदा बाप्पा बसतोय असं झालं मग म्हणलं पडून तरी काय करायचं तिथे येऊन काम करूया. कर कर बाप्पा तुझ्यावर प्रसन्न होणार आहेत बघ. बाप्पा तर माझ्यावर आधीच प्रसन्न आहेत. म्हणजे एवढा भारी नवरा जो दिलाय. अहो बाकी सगळी तयारी झाली ना? होय मी पोरांना सांगितलं सगळं आणून ठेवायला. तू आता सगळं आणलंय त्याच्या अजून काय लागणार आहे सांग मला. अहो ते ढोल पत्त्याचं काय झालं? ते आधी सांगितले फोन करू. नको 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 फोन बिन नको तुम्ही जाऊन बघा की. बरं ठीक आहे बघ. ए अरे फोन कर लवकर चल. वहिनी आपण इथं रांगोळी काढा घेऊया. हो हो घेऊयात की. आणि आरतीचं ताट पण तयार झालंय तेल आणलंय पण समय कुठे ग? समय वय ती हा ती दीप्ती मॅडम म्हणणार होत्या. हे काय आल्याच. हे घे समयच घेऊन आले. थँक्यू वहिनी ठीक आहे. टॅलेंटेड मॅन गणपती येणार आहेत. माहिती की मग पण कसं येणार आहेत म्हणजे आता गणपती येणार म्हणजे कसं मिरवणूक पाहिजे ना. दंदडंग तत्तडंग 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 दंदडंग दंदडंग तत्तडंग दंदडंग दंदडंग तत्तडंग दंदडंग तत्तडंग. काय काय म्हणत होतास? हे बो काय भाऊ हे पाहिजे उत्तर. काय पाहिजे होतं? मला नाही ह्याला पाहिजे उत्तर. काय मला नाही सर ह्यालाच पाहिजे होतं. कसलं खोटं बोलतोस लका. अरे सांगणार आहे का काय पाहिजे होतं? सर आता म्हणलं येऊ गणपती येणारात मिरवणूक पाहिजे. सर मी नाही हेच म्हणला. अरे सांग ना मग घाबरतोस कशाला? हा बोल ना घाबरत कशाला. सर आपलेच आहेत. अभय आणि आकाश आपल्याकडे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते पाहूया जरा. चला चला सर. तू कुठे आहे? थांब इथे. कसं आपलं वट बेतात आपल्याला सगळीच. दंदडंग तत्तडंग दंदडंग तत्तडंग दंदडंग तत्तडंग. आज्या आपली शीतलच करणाला अशी वाटतंय मला. काय तामण कुठं ठेवलं? ठेवलं की घासून. सुमन हा अगं दुर्वा कुठे ठेवल्यास? 2 जुड्या केल्या होत्यास ना?
अगं ते सौरभ बाहेर निवडत होता ना, तिकडं बघा की जरा. अक्का तुम्ही आवरून घ्या जा. अक्का काय झालं? काय नाही ग, शीतलीची लई आठवण येते बघ. अक्का आपल्याला शीतलीची आठवण येत नाही असं कधी होतंय का? तसं नाही ग, पण दरवर्षी घरात तीच गणपती आणायची ना, आणि आता सगळं कसं सुन सुन वाटतंय बघ. येऊ सुमन काकी, हो गई क्या तयारी? आणि काय मदत पाहिजे का? नाही, झाली सगळी तयारी. मला काय मदत नको. अक्कांनाच बघ काय मदत पाहिजे का? तुझ्या शीतलीची लय आठवण यायला लागले त्यांना. हमारी शीतली आहे ही वैसी. मला पण लय आठवण येते तिची. ए थांबा थांबा, सगळी तयारी झाली ना? मला ना एक शीतलीला फोटो काढून पाठवायचाय, नाही तर परत चिडल माझ्यावर. क्यों नाही भेजा बोल के. काढ बाई काढ. शीतले, हा शीतले बोल. काय लई भारी तयारी चालल्या वाटत. हा मग. आणि शीतले, तुला जसे पाहिजे होते तसे फोटो पाठवलेत का नाही? अगं ऐक की, मला सांग ते मखर कोणी केलंय ग? सौरभने के. का ग काय झालं? वाटलंच होतं. अगं त्याला सांग माग ते नीट चिटकव म्हणून, नाही तर 4 दिवसात पडत असते बघ. हाँ बताते मैं. ये ले आई से बात कर. हा. काय आई, आठवण बिटवून येते का नाही माझी? अगं नाही कशी शीतली, लई आठवण येते बघ तुझी. सजावट करताना, मोदक करताना सगळ्याला तुझी आठवण येते. अगं प्रत्येक वेळी गणपतीला तूच पुढे असायचीस ना सगळ्यांच्या, आणि आता या सगळ्या आनंदाला तू मुकायला लागलेस बघ. ऐ कोण बोलला असं? अगं म्हणजे तिकडं थोडीच असं काय उत्सवासारखं असते वय. आय अजिबात टेन्शन घेऊ नकस. जिथं शीतल तिथं उत्सव. अगं आम्ही बी बसवतो इथं गणपती. काय सांगतीस? होय तर. अगं काल मीच गेलते कर्नल साहेबांकडं, म्हणजे इथलं मेन आहेत, त्यांच्याकडे परमिशन मागाय, आणि त्यांनी परमिशन दिली. अगं बाई काय म्हणावं बाई तुला? तिकडे जाऊन सरळ विचारलंच होय त्यांना? अगं एवढं धाडस कुठं आले तुझ्यात? अगं काय नाही, लई भारी आहेत ते. माझं सगळं म्हणणं ऐकून बी घेतलं. आणि आता तूच सांग, चांगल्या कामासाठी कशाला कोण नाही म्हणतंय? अगं होय, पण तिकडे जाऊन तर गप बसायचंच की. गप बसल ती शीतली नाही. ते बी खरंच आहे. मग झाली का सगळी तयारी तिकडं? होय समजा झालं. अगं तुला माहितीये, एक रात्री सगळी तयारी केल्या, म्हणजे मांडव उभारलं, मी आणि ह्यानी मिळून एकत्र गणपती तयार केला, राहुलानी फुलं आणून दिली, त्याचा हार केलं. अगं सगळं झालंय बघ. वय हे बेस झालं बघ. शीतल जरा इकडे ये ग. आई अगं थोड्या यांना फोन करते. हा बर बर, नंतर फोन कर.